अफलातून गोलंदाजी चक्कवतोय चक्कवतोय बीट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिल्या चेंडूवरती मात्र दाखवतोय की गोलंदाजीमध्ये पूर्णपणे तेज तर्रार असलेला सिद्धू कुंभार. इथून पुढे मात्र खराब गोलंदाजी, वाईट चेंडूचा इशारा येतोय. इथून पुढे सातत्याने राकेश पाटीलला चार्ज घ्यावा लागेल. चांगली इनिंग साकारावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. मॅचला जर ऑन करायचे असेल, मॅचला जर पुढे घेऊन जायचं असेल तर राकेश पाटीलचं चालणं श्लोक 9-1-2-3 रायडर्ससाठी खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट असेल. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा बीट केला जातोय. चकवतोय, पूर्णपणे फसवतोय, जकडून ठेवतोय, आखडून ठेवतोय, पकडून ठेवतोय आणि राकेशला मात्र थांबून ठेवला जातोय. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने सिद्धू कुंभारच्या माध्यमातून आतापर्यंत एक धाव खर्च केली जाते वाईटच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर 2 डॉट चेंडू देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी. माझ्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये राघवेंद्र सुतार अर्थातच विकी. इथं मात्र चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या सहाय्याने येतोय. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव खर्च केली जाते. अनिकेत तांडेलला ज्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखलं जातो ते दाखवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय सातत्याने. इथून पुढे जर विचार केला, एकच धाव धावून काढली गेली. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चार्ज घ्यावं लागेल कारण की मोठी धावसंख्या उभारायची. 81 धावाचा मोठा टार्गेट आहे. तो टार्गेट सेट केलाय जयसाई संघाने. आणि जयसाई संघ किंवा श्लोक 9-1-2-3 रायडर्स संघ या दोन्ही संघांमधून जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफायर राऊंड मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. इथून पुढे मात्र वाईट चेंडूचा इशारा येते पंचांकडनं. वाईट बॉलचा मारा केला जातोय. या एक धावाने मात्र धावसंख्या 3. जर विचार केला आपण कालच्या दिवसामध्ये VS स्ट्रायकर संघ क्वालिफाय झालेला आहे, परंतु टेबल टॉपसाठी तो संघ खेळणार आहे पुढच्या मॅचमध्ये. त्यानंतर जर विचार केला आपण तर वाघोबा टायगर संघ देखील क्वालिफाय झाले. त्यानंतर बघितलं आपण तर 40+ संघ देखील क्वालिफाय झालेला आहे. आणि आता मात्र या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो संघ मात्र क्वालिफाय करेल. म्हणजे अर्थातच 4 टीम्स ज्या आपल्याला हव्या आहेत पुढच्या मॅचेससाठी त्या 4 टीम मात्र सिलेक्ट होतील, डिसाईड होतील या सामन्यानंतर. पंचांबरोबर कोणी वाद घालू नका. दोन्ही पंच आपलेच आहेत आणि दोन्ही संघांना निर्णय देखील त्याचप्रमाणे दिला जाईल. इथून पुढे पुन्हा एकदा सिद्धू कुंभार गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू. फटका येतोय. चांगला फटका. यूज 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 बिग हिट 6. जबरदस्त फटकेबाजी. त्या फटक्यांची गरज होती. ते फटके मारणे गरजेचं होतं कारण मॅच वन साइड होणार नाही. कारण जोपर्यंत राकेश पाटील सारखा फलंदाज, त्याचबरोबर किरण सारखा फलंदाज, दोन्ही फलंदाज मात्र आहेत. किरण सारखा फलंदाज मात्र मैदानामध्ये तोपर्यंत मात्र चांगली फटकेबाजी सातत्याने. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत तब्बल 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू. यस, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मोठा फटका आला तर मॅच बॉल 4-4. 2 बॉल बाकी. सॉरी, म्हणजे गुणलेखकाकडनं चुकी होतच असते. सॉरी, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. इथून पुढे मात्र विकेटची पतन. विकेट नंबर 1 किरण बॅक टू द पवेलियन जातोय आणि मोठा हादरा, मोठी विकेट सिद्धू कुंभारच्या मात्र बॉलिंग मध्ये पाहतोय आपण. पहिला हादरा, पहिला झटका इथं लागतोय श्लोक 9-1-2-3 रायडर्स संघाला. इथून पुढे मात्र खूप मोठं आव्हान पार करावं लागेल कारण 81 धावांचा टार्गेट करत असताना 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागतं. मात्र चांगला चेंडू. मात्र 1 धाव खर्च केली जाते. एका धावेने मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 24 चेंडू आणि 71 धावा. जोपर्यंत राकेश पाटील सारखा मोठा फलंदाज मैदानामध्ये आहे तोपर्यंत कुठल्याही क्षणाला मॅचचं चित्र बदलू शकतो. एवढी ताकद असलेला हा खेळाडू आहे. परंतु मोठे फटके
आपोआप येत नसतात, ते बनवावे लागतात, ते मारावे लागतात, ते खेळावे लागतात आणि मोठे फटके खेळण्यासाठी तरबेज असलेला हा प्लेअर म्हणजे राकेश पाटील. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. येणारे चेंडू 24, जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता. यस, गोलंदाजी मार्क वरती नवी मुंबईचा सध्या एक्सप्रेस गोलंदाज आणि नवी मुंबईमध्ये ज्यांनी हाहाकार माजवलाय आणि त्याच्या गोलंदाजाने प्रभावित केलेलं आहे असा प्रथमेश कुंभार मात्र येतो गोलंदाजी मार्कवरती. नवी मुंबई क्रिकेटचा विचार केला तर सध्याच्या दिवसांमध्ये हा भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. आपण AKPL पाहिली, अग्री कोहली प्रीमियर लीग पाहिली, झुगाव इथं भालचंद्र स्मृती चषक पाहिलं. अफलातून गोलंदाजीच्या जीवावरती मात्र शिरवणे संघाला देखील चांगल्या पोझिशनमध्ये घेऊन येणारा हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती राकेश पाटील ऑन स्ट्राईकवरती. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल रिलीज केला जातोय, पहिल्या बॉलवरती चढवतोय हल्ला. मी म्हटलं होतं राकेश पाटील जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच फिरवण्याचा दमकट देतो आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हाय अँड हँडसम षटकार. प्रथमेश कुंभार सारख्या गोलंदाजावरती चढवलेला हल्ला. मी म्हटलं होतं प्रथमेश कुंभार देखील कमबॅक करू शकतो. चांगला गोलंदाज आहे, सातत्याने चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. पण राकेश पाटील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. सध्या 30+ क्रिकेटचा विचार केला तर राकेश पाटीलचा मात्र धमाका धुमाकूल पाहतोय. त्याचबरोबर यंग क्रिकेट अर्थातच नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार पाहिल की बघितला आपण तर प्रथमेश कुंभार देखील गोलंदाजीमध्ये धुमाकूल करतोय. हे दोन्ही बॅटर बॉलर मात्र आमने सामने. पहिल्या चेंडूवरती षटकार उडवलाय, दुसऱ्या चेंडूवरती काय घडते पाहतोय आपण. इथं मात्र चक्कवलाय, बीट केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती मात्र बनवला होता चान्स, परंतु चान्स मिस झालाय. कॅचेस विन द मॅचेस. कॅच जरी लांब असते तरी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅच कुठेही असो तुम्ही पकडा आणि मॅच जिंका. जोपर्यंत कॅच पकडली जात नाही तोपर्यंत कुठेही काही होऊ शकत नाही. अजूनही राकेश पाटील मस्तपैकी व्यवस्थितपणे सुखरूपपणे बॅटिंगच्या क्रीजवरती. पाहूया पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलमध्ये. आता मात्र प्रथमेश कुंभार मात्र कष्टाची पराकष्ट करतोय आणि चांगली गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न केला जातोय. ॲक्शन पा, ॲक्शन पा, वड ॲक्शन. चांगली हरकत केली जाते. त्यानंतर मात्र बॉल अपटून मात्र बॉलिंग टाकण्याचा स्किल मात्र दाखवते. इथं मात्र काय घडतंय. विकेट, विकेट. राकेश पाटील सारखा मोठा खेळाडू ज्याने षटकार मारला त्याची विकेट मी काढू शकतो हे दाखवतोय. मी म्हटलं होतं नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सध्याचा बेहतरीन गोलंदाज जर कोण असेल तर प्रथमेश कुंभार आणि तो गोलंदाज दाखवतोय. का मला चांगला गोलंदाज म्हटलं जातं, का मी चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करण्याचा पूर्णपणे ताकद असणारा हा खेळाडू कमबॅक करून दाखवतोय जबरदस्त स्किलवरती आणि आपली चांगली गोलंदाजीच्या जीवावरती मात्र विकेटची पतन करती जाते. मात्र इथं विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन. इथून पुढे मात्र सामनाची सिच्युएशन परिस्थिती मात्र फिरताना दिसते जय साई शिरवणे संघाकडे. पण तो क्रिकेट आहे मित्रांनो, अजूनही काय घडेल काय बिघडेल कुठल्या क्षणाला चेंज होईल काय होईल ते सांगू शकत नाही. तोपर्यंत शेवटचा बॉल टाकून होत नाही, जोपर्यंत शेवटचा फटका शेवटची रन काढून होत नाही तोपर्यंत कोणी हे सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हारेल. आज मात्र आपण पाहतोय प्रथमेश कुंभार त्याची ॲक्शन त्याची हरकत गोलंदाजी करत असताना टप्पे टाकत असताना मात्र बॉल आपटत असताना मात्र क्राऊडचा देखील आवाज आपण घेणार आहोत. चला पाहूया पुन्हा एकदा. आवाज ऐका मित्रांनो, कारण की प्रथमेश जेव्हा हरकत करेल ना त्या टायमिंगला क्राऊडचा आवाज आपल्याला ऐकू येईल. चला आपण आवाज ऐकलाच असणार. इथं मात्र बीट आणि कन्फ्यूज केला फलंदाजाला. इथं मात्र विकेटची पतन होते आणि प्रथमेश कुंभार मात्र कमबॅक करतोय चांगल्या स्थितीमध्ये सध्या संघ जय साई संघ.
स्लोवर पद्धतीची गोलंदाजी, मात्र स्लोवर चेंडू टाकल्यानंतर मात्र बीट केला फलंदाजाला. मात्र फलंदाज जातोय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज नागेश, सॉरी कुंदन नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. हा देखील चांगला बॅटर आहे. चांगली फलंदाजी मात्र याच्या माध्यमातून देखील नेहमीच साकारली जाते. परंतु या मॅचमधला जर टार्गेट पाहिला आपण तर भला मोठा आव्हान 81 धावांचा टार्गेट. आणि आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरा षटक अजूनही प्रगतीपथावरती. प्रथमेश कुंभार सारखा गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती. पाहूया पुन्हा एकदा क्राऊड आवाज. हे संकेत मात्र विचित्र आहेत, कारण की क्राऊडचा आवाज मात्र कुठेतरी कन्फ्यूज करतोय गोलंदाजाला. आणि गोलंदाज मात्र आपली लाईन भटकते सिद्ध होतोय, कारण की सातत्याने चांगली गोलंदाजी. इथं नो बॉल आणि फ्री हिट. पंचांकडनं इशारा येतो नो बॉल. नो बॉलची रन आहे. इथून मात्र उडवतोय, येतोय मोठा फटका. प्रथमेश कुंभार वरती चढवलेला हल्ला. येतोय षटकार. षटकाराची गरज होती श्लोक 9123 रायडर्स संघाला. तो षटकार मात्र येतोय कुंदनच्या बॅटमधून. मी म्हटलं होतं कुंदन देखील मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज आहे. स्कोअरबोर्डचा विचार केला तर आतापर्यंत 25-25. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल बघा. मजाक मजाक और होता है रजाक. आणि 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. याचा अर्थ इथून पुढे मोठे फटके आले, मॅच अजूनही फिरू शकते. मॅच फिरवण्याचं दमकम मात्र कुंदन सारख्या बॅटरमध्ये नक्कीच आहे. परंतु प्रथमेश कुंभार मात्र अजूनही त्याच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकेल. पाहूया काय घडतंय. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. अब तक 56. 18 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. श्लोक 9123 रायडर्स. स्वतः राकेश पाटील मात्र फलंदाजांना कानमंत्र घेऊन येतोय. चला नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अनिकेत तांडेल. आता मात्र 18 चेंडू आणि 56 धावा. 18 चेंडू आणि 56 धावा. अठरा चेंडू 56 धावा. चला स्पीडअप करा अनिकेत, चला. चला 18 चेंडू 56 धावा. इथून पुढे मात्र एकच धाव खर्च केली जाईल.
इथून पुढे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडनं. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जातात. इथून पुढे गणित बदलते, मात्र सूत्र चेंज होईल. कारण जर विचार केला आपण तर 17 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता असेल यापुढे. सामन्यामध्ये रंगत नक्कीच वाढेल. इथून पुढे मोठे फटके आले तर येतोय यूज यूज बिग मोठा फटका, परंतु चांगलं येतोय षटकार 6 धावांसाठी. या षटकारानंतर मात्र मी म्हटलं होतं मोठे फटके आले तर मॅच मध्ये पूर्ण चित्र चेंज होऊ शकतो. ओमश्री सारखा मात्र युवा खेळाडू मात्र दाखवते दमखम. चांगली फटकेबाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहते आपण. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 33 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला प्रयत्न मात्र अमित भोईरकडनं केला गेला, परंतु बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. इथून पुढे मात्र चांगला फटका पुन्हा एकदा. आता मात्र येतोय वन बाउन्स चौकार. आकर्षक खेळी केली जाते. चांगली बहारदार फटकेबाजी, ज्या फटकेबाजीची गरज होती. मी म्हटलं होतं राकेश पाटील आला, कान मंत्र दिला. कान मंत्राचा उपयोग काहीतरी फलंदाजाला होईल की काय अशा पद्धतीची स्थिती. सध्या मात्र ओमश्री चांगली फलंदाजी करतोय. इथं मात्र दमकम दाखवतोय. अजूनही आम्ही मॅच सोडली नाही, सामना सोडला नाही. अजूनही आम्ही फाईट करणार, अजूनही आम्ही पूर्णपणे मॅचमध्ये येऊ शकतो अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून ठेवला गेलंय. चांगली फटकेबाजी मात्र पाहतोय आपण ओमश्रीच्या माध्यमातून. इथं मात्र अनिकेत सारख्या गोलंदाजावरती चढवलेला हल्ला. अनिकेतला देखील विचार करावा लागेल कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करायची यापुढे मात्र ओमश्रीला. कारण ओमश्री भन्नाट फॉर्ममध्ये चांगली फलंदाजी करतोय, चांगले चौकार खेचतोय, चांगले षटकार खेचतोय. त्याच्या साह्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 37. आतापर्यंत मात्र चांगली फलंदाजी मात्र पुन्हा एकदा फलंदाजाकडनं पाहतोय आपण. अशाच पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल. मात्र कष्टाची पराकष्ट दोन्ही संघाकडनं करताना पाहतोय. इथून पुढे मात्र चांगला फटका उडावलाय. येतोय मोठा लांब लचक हाय अँड हँडसम षटकार. रंगतदार मॅच. मी म्हटलं होतं की मॅच रंगतदार होऊ शकते. चेंडू द्यायचा, चेंडू पूर्व. चला मॅच रंगतदार होऊ शकते. 43 रन्स, 43 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे जर कॅल्क्युलेशन केलं तर पूर्णपणे समीकरण चेंज होते. 14 चेंडू 38 धावा. 38 धावा 14 चेंडू. राकेश पाटील बाद झाला. त्यानंतर जल्लोष केला गेला जय साई संघाकडनं, परंतु ओम श्री आणि त्यानंतर मात्र कुंदन दोन्ही बॅटर मात्र हल्ला चढवतात. अक्षरशः तांडव मात्र मचवला जातो या ठिकाणी. जबरदस्त फटकेबाजी. स्कोअरबोर्डचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. चला पुन्हा एकदा 14 चेंडू आणि 38 धावा. त्रेचाळीस धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना इथून पुढे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु शिरवणे प्रीमियर लीगच्या बॅनरवरती जाऊन चेंडू अडलला गेला आणि एकच धाव मात्र. 44 धावा धावफलकावरती या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅचमध्ये रंगतदार मॅच होईल. मॅच मात्र सामना मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये सुसज्ज स्थितीमध्ये जाताना आपण पाहायला भेटेल आपल्याला. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र समीकरण बदलतंय. 13 चेंडू 37 धावा. येतोय चांगला फटका. गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु प्रथमेश कुंभार तिथं सज्ज. तोपर्यंत आडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आज मात्र 12 चेंडू 36 धावा. 36 धावा 12 चेंडू म्हणजे 18 दूने 36. 18च्या सरासरीनं या धावा गाठाव्या लागतील. अक्षरशः चांगली मॅच.
हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा हव्यात. 36 म्हणजे 6 षटका ठोकावे लागतील. हॅलो हॅलो. चला जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 12 बॉल आणि 36 रनची गरज आहे. प्रथम सुतारच्या टीमला घाम फोडला या ओमश्रीने. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. राकेश जसा बाद झाला त्याच्यानंतर जल्लोष आम्हाला चांगला पाहायला मिळाला. प्रथमेश कुंभार यांनी चांगली गोलंदाजी केली. ते क्राऊडचा आवाज ते थोडंसं डिस्टर्ब होतं प्रथमेश कुंभारसाठी. आणि त्या प्रथमेश कुंभारवरती चढलेला हल्ला कदाचित तिथून मॅच सुरुवात झाली. धावसंख्येला 12 मध्ये 36ची गरज असताना स्वतः प्रथम सुतार येतोय. 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. ओमश्री, श्लोक 9123 रायडर्स, अमोलदादा पवार यांचा हा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय प्रशांत भोईर, प्रमोद भोईर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयसाई संघ 12 मध्ये 36ची गरज आहे. 36, 12 मध्ये 36, 6 षटका ठोकायचे. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. 12 मध्ये 36ची गरज. शिरोणे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 क्रिकेटचा महासंग्राम 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये का चांगला खेळ पाहायला मिळाला, आजच्या दिवसामध्येही चांगला खेळ पाहायला मिळाला सर्व खेळाडूंचा. यावेळचा बॉल बराचसा बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलने सुरुवात केली प्रथम सुतारने. आता 12 मध्ये पाहिजेत 35. राकेश यांनी थोडंसं कानमंत्र दिलं दोन्ही फलंदाजांना की कशा पद्धतीने या धावा आपण चेस करू शकतो. 12 मध्ये 35. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील, त्याचं अस्तित्व टिकून राहील. आणि जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. डबलचा फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक सिंगल. आता 11 मध्ये गरज आहे 34 रनची. सिंगल डॉट बॉल आले की जयसाई टीमच्या पाठीराख्यांकडनं टाळ्यांचा आवाज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु षटकार चौकार आले तर श्लोक 9123 रायडर्स यांच्याकडनं टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळेल. डबलचा बॉल समोरच्या दिशेला खेळल्यात. लॉंग ऑनला आहेत अनिकेत. या अनिकेतने खूप चांगली बॅटिंग केली. आता ज्या धावा तुम्ही डिफेंड करतायत 10 मध्ये 34ची कदाचित गरज आहे. आणि 10 मध्ये 34ची गरज आहे. ते 10 मध्ये 34 तुम्ही धावा डिफेंड करतात. तो अनिकेत लॉंग ऑनला तुम्हाला दिसतोय. त्या अनिकेतच्या बॅटमधनं चांगल्या धावा पाहायला मिळाल्यात. या वेळचा बॉल व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आहे. चला जास्त प्रमाणामध्ये पंचांवरती दबाव टाकू नका. प्रथम 10 चेंडू आणि आता 33 रनची गरज आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रथम सुतारचा. प्लीज विनंती करतोय. प्रथम 10 मध्ये 33ची गरज आहे. 32ची गरज आहे. 32 करेक्शन केलेला आहे. 10 मध्ये 32ची गरज आहे. 32. चला प्लीज विनंती करतोय. प्रथम स्क्वेअर लेगचे पंच आहेत, पॉइंटला जे पंच आहेत त्यांच्याशी संवाद साधू नका, कारण की जो ऑन फील्ड डिसिजन देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. 10 मध्ये 32ची गरज आहे. 10 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. प्रथम सुतार जो अँगल आहे राईट आर्म राऊंड विकेटने, त्या अँगलने कदाचित बॉल पीच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला जास्त प्रमाणामध्ये वळण घेतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. हा बॉल मात्र चांगला डिलिव्हर केला गेला. गोलंदाज आपण पाहतोय प्रथम सुतार कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला. आता 9 मध्ये 32. प्रथम सुतारने चांगला गेम प्लॅन सेट केला. पहिला ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होता, आता राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. आणि राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर म्हणजे तो जो अँगल आहे, जो बॉल रिलीज करताना जो त्याचा अँगल आहे पहा, तो थोडासा कठीण होतो फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी. यावेळचा फटका मात्र चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सेव्ह केला असता अनिकेतने. नशिबाची साथ मिळाली नाही आणि या 4 धावा मिळतील.
श्लोक 9123 रायडर्स अमोल पवार यांच्या टीमला. आता समीकरण काय आलंय, 8 बॉल असतील आणि 8 बॉल मध्ये कदाचित 28 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 28. एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल श्लोक 9123 रायडर्स. प्रथम सुतार, फुल टॉस बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायला चान्स होता, परंतु या बॉल वरती फक्त एक सिंगल मिळेल. आता समीकरण 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. 7 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. प्रथम सुताराने या मॅच मध्ये पूर्णपणे आणून दिलेला आहे जय साई या टीमला. टायटल भरपूर महत्वाचं आहे. शिरोने प्रीमियर लीगचं हे टायटल, जे टायटल जिंकलंय वाघोबा टायगर्स शिरोने प्रतिष्ठान. श्लोक 9123 रायडर्स डिफेंडिंग चॅम्पियन थोडासा संकटामध्ये पाहायला मिळतोय. गत वर्षीचा विजेता संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मध्ये बनवायचे 27. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. शॉर्टम पूल केलाय, काय फटका लगवलाय, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. आणि आता समीकरण आलंय, येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 21. 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन होतं कुठे आणि येऊन ठेपले कुठे. 80 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि राकेश बाद झाल्यानंतर असं वाटतं होतं यांचे अस्तित्व संपलंय, परंतु या फलंदाजाने मात्र सांगून दिलं समोरच्या टीमला का मी कमी नाहीये, जिथे माझा संघ अडचणीत सापडेल त्या संकटातनं बाहेर मी काढेन. आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना ओमश्री 12 चेंडू आणि 32 धावसंख्येचं योगदान देत असताना. अमर वारंगे, आपण शिरोने प्रीमियर लीग ही स्पर्धा 12 मध्ये 32 खेळतोय. शिरोने प्रीमियर लीग ही स्पर्धा का भरवतो तर शिरोने प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला अनिकेत सारखा फलंदाज पाहायला मिळाला जो आपल्या गावदेवी शिरोने या टीम मध्ये खेळू शकतो. त्याच्यानंतर आता हा ओमश्री हा जो खेळाडू आहे तोही आपल्याला कळाला की हाही दमदार बॅटिंग करतोय. गावदेवी शिरोने टीमची विकनेस गोलंदाजी नाही तर बॅटिंग आहे. जास्त प्रमाणामध्ये रन्स त्यांच्याकडनं येत नाही. जितेश पाटील जे असतील त्यांच्या बॅट्समधनं रन जरूर येतात परंतु जास्त प्रमाणामध्ये नाही. प्रथम सुतार हे जर पाहिलं तर कदाचित 2-3 मॅचेस जे आहेत ते चांगल्या रीतीने खेळतात, परंतु 1 आणि 2-3 फलंदाज तुम्हाला सातत्याने टुर्नामेंट जिंकू देऊ शकत नाही. प्रत्येक स्पर्धा तुम्हाला 3 फलंदाज जिंकवून देणार नाहीयेत. आणि प्रणित जोशी यांनाही बॅटिंगवरती फोकस करावा लागणार आहे. ते फक्त गोलंदाज म्हणून चालणार नाही, कारण की तुम्ही जुने जाणते खेळाडू आहात. चला 6 मध्ये 21 करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला जय पाटील. जय पाटील यांचा पहिलाच बॉल मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जय पाटील, अमर वारंगे यांनी भरपूर क्रिकेट खेळलं. त्यांचं आता अस्तित्व संपुष्टात आलं. भरपूर क्रिकेट नोव्हेंबर टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव त्यांनी कमवलंय. आता तुमची बारी आहे. या बॉलचा फटका हवेमध्ये आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, जज केला जात आहे, फलंदाज बाद होईल. ओमश्री नॉन स्ट्राईक वरतीच राहणार आहे. 5 मध्ये आता हव्यात 20. 5 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. ही प्रीमियर लीग ठेवण्याचा अर्थच हाच आहे. यंगस्टर खेळाडू प्रथमेश कुंभार सारखा गोलंदाज या शिरोमणी टीमला मिळाला. त्यानंतर जर पाहिलं तर विराट चव्हाण हाही खेळाडू प्रत्येक मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. आम्ही नुकतंच सकाळच्या सत्रामध्येही या टीमचा उल्लेख केला. गावदेवी शिरोणे जो यंग संघ आहे तुमचा अग्री कोळीचा, तो बालचंद्र स्मृती चषकामध्ये 3ऱ्या मॅच पर्यंत पोहोचला होता. आणि रायगड टेनिस क्रिकेटच्या बलेड टीमला, मुरबी टीमला घाम फोडला होता क्वार्टर फायनल मध्ये या शिरोणे टीमने. परंतु नशीब जे आहे ते मुरबी टीमच्या सोबत होतं. एका क्षणाला असं वाटलं होतं की शिरोणे टीम हा सामना जिंकेल मुरबी टीमच्या विरुद्धामध्ये, परंतु मुरबी टीमने तिथे मात्र गेम चेंजर फलंदाज पाठवला. रोहित पाटील यांच्यावरती जो षटकार लागला तिथून मॅच पूर्णपणे फिरली. गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट जय पाटील. या वेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर बराचसा. अमित भोईर आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अमित भोईरने भरपूर क्रिकेट खेळला. शिरोने ड्रॅगन्स अग्री कोळी चषकामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला.
यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. फक्त एक सिंगलच घेतील ओमश्री यांच्याकडे. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आता समीकरण काय आलंय, आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 4 आणि 4 मध्ये धावा बनवायच्या आहेत 18. 4 बॉल 18ची गरज आहे ओमश्री. आता करून दाखवावा लागणार आहे ओमश्रीला. 4 मध्ये 3 षटका ठोकायचे आहेत. मनगडामध्ये पॉवर आहे आणि ही जर मॅच जिंकली ना तर हे नाव ओमश्री इतिहासामध्ये लिहिलं जाईल. चला पहिला बॉल समोरच्या दिशेला. प्रथम सुतार आहेत आणि त्यांच्या डोक्यावरनं बॉल कदाचित पंचांचा इशारा येणं अजूनही महत्वाचं असणार आहे. आणि पाहूयात आता काय घडतं. आणि जर कॅमेरामॅनने जर क्षणचित्र जे टिपलेले असतील पंच या अंपायर सर आपण या आणि लाईव्ह मध्ये पहा. आपला जो डिसिजन असेल तो दोन्ही टीम्सला मान्य करावा लागेल. हा अंपायर डिसिजन देईल तो दोन्ही टीम्सला मान्य करावा लागेल. जो अंपायर डिसिजन देतील ते दोन्ही टीम्सला मान्य करावा लागणार आहे. चला दोन्ही टीम्सला मान्य करावा लागेल डिसिजन. हा षटकार आला पंचांनी सांगितलंय कारण की प्रथम सुतार यांच्या हातातनं बॉल सुटला नव्हता आणि त्यांचा जो टो एंड आहे पायाचा तो जमिनीला लागलाय. तुम्ही नंतर पण पाहू शकता.
खऱ्या अर्थाने क्रिक लाईव्ह कॅमेरामॅन वेल डन, खूप चांगलं कार्य. एकदा जोरदार टाळ्या आमच्या कॅमेरामॅन साठी झालं पाहिजे, कारण की हे क्षणचित्र जर त्याने टिपले नसते ना तर कदाचित मोठा महासंग्राम झाला असता. इथे 3 बॉल आणि 12 रनची गरज आहे. 3 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. तीन बॉल 12. आणि आपण युट्यूब लाईव्ह वाहिनी कशासाठी ठेवतो, याच कारणासाठी तर ठेवतो ना, की अशा सिच्युएशनला काय करायचं, तर त्याच्यासाठी हे आमचे कॅमेरामॅन आहेत. 3 मध्ये 12. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला आणि हा बॉल मात्र निर्धाव आलाय. आता 2 बॉल आणि 12 रनची गरज आहे. जय पाटील यांच्यावरती भरपूर दबाव होता, पण त्या दबावाला मात्र मागे टाकून पुढे निघालाय. 2 बॉल आणि आता 12 रनची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल, जो संघ पराभूत होईल त्याचं मात्र या स्पर्धेतनं अस्तित्व संपेल. शिरवणे प्रीमियर लीग 2025 चा थरार. एकदा जोरदार टाळे ही मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांनो, क्रिकेटचा महासंग्राम या शिरोणे गावाने मात्र भरपूर क्रिकेट खेळलाय, भरपूर मोठमोठे खेळाडू दिलेत आणि आणखीन मोठे खेळाडू घडवण्यासाठी ही प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये आपण घेऊन आलोय. 2 मध्ये 12 राईट आर्म राऊंड द विकेट. ओ बॉल खाली राहिलाय, बॉल खाली राहिलाय आणि आता 1 बॉल आणि आता 11 रनची गरज आहे. एखादा चमत्कार या मॅचला मात्र श्लोक 9 1 2 3 रायडर्सला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. अन्यथा ही मॅच जय साई टीमने जिंकलेली आहे. 90-95% मॅच त्यांच्याकडे आहे. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली, ज्या मॅचने मात्र सर्वांची झोप उडवून टाकलेली आहे. तो षटकार खेचला, तिथं मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झाला जय साई टीम कडे. जर तिथे टाइमपास झाला नसता तर फलंदाज चांगल्या फ्लो मध्ये चालू होता. चला शेवटच्या बॉल वरती आलाय हा षटकार आणि अवघ्या 4 रनने हा सामना जिंकलेला आहे. टीम जय साई टीमने 4 धावसंख्येने हा सामना पराभूत झालेला आहे. घाम फोडला श्लोक 9 1 2 3 रायडर्स या टीमने. तब्बल 80 धावा जवळ चेस करत आला होता हा संघ. राकेश बाद झाल्यानंतर असं वाटलंही नव्हतं की हा संघ इथपर्यंत पोहोचेल, परंतु ओमश्रीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. घाम फोडला जय साई टीमला.